गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षण वाघिणीला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे। आज रविवारी संध्याकाळी 6:30 वाजेच्या सुमारास सितेपार येथील एका शेतात या वाघिणीला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात आलं। शुक्रवारी 30 जानेवारी रोजी माहुली क्षेत्रात 60 वर्षीय लक्ष्मी हेमराज सय्याम या महिलेवर वाघिणीने हल्ला करून त्यांना ठार केलं होतं। या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप आणि भीतीचं वातावरण होतं। त्यानंतर या वाघिणीने सितेपार भागात एका शेळीची शिकार केली होती। कॅमेरा ट्रॅपच्या मदतीने ही तीच वाघीण असल्याचं वन विभागानं स्पष्ट केलं। वाघिणीचा वाढता धोका लक्षात घेता प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या परवानगीने रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। गोंदियाचं शीघ्र बचाव पथक आणि नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील पथकाने संयुक्त कारवाई केली। सितेपार येथील गजानन शरणागत यांच्या शेतात वाघीण दिसताच तिला ट्रॅक्विलाइज करून यशस्वीरित्या जेरबंद करण्यात आलं। पकडण्यात आलेली वाघीण मादी असून तिला पुढील उपचारासाठी आणि निरीक्षणासाठी नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात हलवण्यात आलं आहे। वाघीण पकडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे।